ठाणे मुलुंड दरम्यान नव्याने होत असलेल्या नव्या स्थानकाच्या कामाला आता गती मिळणार. खासदार राजन विचारे. दिघा गाव रेल्वे स्थानकाच्या लोकार्पणानंतर खासदार राजन विचारे यांनी ठाणे मुलुंड दरम्यान नव्याने होत असलेल्या रेल्वे स्थानकाकडे लक्ष केंद्रित केलं आहे. खासदार राजन विचारे यांनी काम सुरू असलेल्या नवीन रेल्वे स्थानकाची प्रत्यक्ष जागेवर जाऊन मध्य रेल्वे, ठाणे महानगरपालिका, तहसीलदार, सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकारी तसेच मनोरुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक यांच्यासोबत पाहणी केली. यावेळी ठाणे महानगरपालिकेचे कार्यकारी अभियंता मोधे आसावरी मॅडम, मध्य रेल्वेचे प्रकल्प निर्माण विभागाचे उपमुख्य अभियंता रिजवान अहमद, कार्यकारी अभियंता सतीशचंद्र, प्रातिष्ठिक मनोरुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर मुळीक यांसह इतर पदाधिकारी येथे मोठ्या संख्येने उपस्थित होते. 16 एप्रिल 1853 साली भारतातील पहिली रेल्वे बोरीबंदर ते ठाणे या रेल्वे स्थानकात सुरू झाली होती. आज याला 170 वर्ष पूर्ण झाली आहेत. मुंबईनंतर मध्य रेल्वेच्या उपनगरीय रेल्वे स्थानकांमधील सर्वाधिक गर्दीचे ठाणे स्थानक गणले जात आहे. या रेल्वे स्थानकातून दररोज 7 ते 8 लाख प्रवासी ये-जा करत असतात. आता प्रवाशांचा वाढता भार ठाणे रेल्वे स्थानक पेलू शकत नसल्याने नवीन रेल्वे स्थानकाची आवश्यकता लक्षात घेऊन खासदार राजन विचारे यांच्या महापौर पदाच्या कारकिर्दीत ठाणे महानगरपालिकेने 2008 मध्ये इंटिग्रेटेड मोबिलिटी प्लॅन तयार केला. त्या डेव्हलपमेंट प्लॅनमध्ये ठाणे मुलुंड दरम्यान नवीन रेल्वे स्थानक आवश्यक असल्याचं नमूद केलं होतं. या जागेसाठी पाठपुरावा सुरू केल्यानंतर महापालिकेने पुढाकार घेऊन अनेक प्रस्ताव शासकीय आरोग्य विभागाकडे ठेवले. त्यानंतर सन 2010 साली एका जनहित याचिका दाखल असल्यामुळे सदर जागेचा प्रस्ताव न्यायप्रविष्ट असल्याने जागा मिळण्यास विलंब लागत होता. अखेरीस राज्य शासनाच्या आरोग्य विभागाची जागा ठाणे महानगरपालिकेला 2023 मध्ये हस्तांतरित करण्यात आली. मोजणी सुरू न झाल्याने खासदार राजन विचारे यांनी जिल्हाधिकाऱ्यांना पत्र देऊन जागेची मोजणी करण्याचं कळवलं. त्यानंतर संबंधित विभागाने रेल्वे स्टेशन, फलाटे व इमारतींसाठी लागणारी 3.77 एकर जागेची मोजणी करून घेतली. कोपरी आनंदनगर दिशेला उतरणारे पादचारी पूल लगत असलेल्या डीपी रस्त्याचं काम तात्काळ सुरू करा, जेणेकरून कोपरी आनंदनगर परिसरातील नागरिकांना त्याचा लाभ मिळेल, अशी सूचना महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांना यावेळी देण्यात आली. महानगरपालिकेच्या वतीने सुरू असलेल्या परिचालन क्षेत्रामध्ये एकूण 20 पैकी 11 पिलरचं काम पूर्ण झालं असून गर्डर व सॅटिस डेकचं काम सुरू असून 35% काम पूर्ण झाले आहे. डिसेंबर 2025 पर्यंत संपूर्ण रेल्वे स्थानकाचं काम पूर्ण होऊन नवे रेल्वे स्थानक प्रवाशांसाठी खुले करण्यात येणार असल्याची माहिती खासदार राजन विचारे यांनी यावेळी दिली. मला माहिती असेल की या ठिकाणी 2005 ला ज्यावेळेला मी महापौर असताना त्या ठिकाणी एक विजन डॉक्युमेंट आपण केलं होतं आणि त्याचबरोबर या ठिकाणी जो आपण या संदर्भामध्ये एक स्पेशल रिपोर्ट घेतला होता. त्यामध्ये या ठिकाणी स्टेशन व्हावं, जेणेकरून तुम्ही आज बघितलं असेल घोडबंदर, त्याचबरोबर इकडे वाघे स्टेट ह्या संबंध जो बघितला असेल नवीन वस्ती या ठिकाणी होते. आणि तुम्ही बघितलं असेल ह्या रेल्वे स्टेशनची कॅपॅसिटी ठाणा स्टेशनची आज तुम्ही बघितलं 7 ते 8 लाख लोक दिवसाला प्रवासी त्या ठिकाणी प्रवास करतात. आणि आज तुम्ही बघितलं असेल हे रेल्वे स्टेशन झाल्यामुळे जवळजवळ 31% हे प्रवासी त्या ठिकाणी कमी होणार आहेत, म्हणजे तिकडची गर्दी कमी होणार आहे. त्याचबरोबर बाजूला असलेलं मुलुंड स्टेशन हे आज जवळ असल्या कारणाने तिथली सुद्धा जवळजवळ 21% या ठिकाणी तिकडची सुद्धा म्हणजे जी गर्दी या ठिकाणी होते ती कमी होणार आहे. त्याचबरोबर आपण दिघा स्टेशन जे मंजूर केलं होतं आणि दिघा स्टेशन आता मला वाटतं लोकार्पण सुद्धा गेल्या महिन्यामध्ये झालं. ते दिघा स्टेशन त्याचबरोबर कळवा ऐरोली एलिव्हेटेड हा जो प्रोजेक्ट जो आहे त्या ठिकाणी दिघा स्टेशन पार्ट 1 झालं आहे. पार्ट 2 मध्ये संपूर्ण कळव्यापासून एलिव्हेटेड जो हे रेल्वे वरती ब्रिज वरती येणार आहे. आणि जेणेकरून तो जर समजा झाला तर कल्याण, डोंबिवली, अंबरनाथ, बदलापूर इथल्या लोकांना मला वाटतं ठाणा स्टेशनला यायचं असेल किंवा नवी मुंबईला जायचं असेल तर मला वाटतं 40% गर्दी हे स्टेशन झाल्यामुळे कमी होणार आहे, जेणेकरून